गुड मॉर्निंग आणि नमस्कार मंडळी. तर मी निघाले कामावर. पहाटेचे 5:45 झालेत आणि मी या टॉवरमध्ये येते कामाला. तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते. पाऊस होता, थोडीशी भिजली आहे. मी रेनकोट घातला होता तरी भिजलीच होती. पहिल्या कामावर एंट्री केली आणि व्हेजिटेबल आप्पे बनवले मस्त. गाजर, शिमला मिरची, बीन्स, कांदा, टोमॅटो घालून आणि त्यानंतर लाल आणि हिरवी चटणी बनवली आप्पे बरोबर. त्यानंतर हा पनीर घोटाला बनवला आहे, चीज पनीर घोटाला. खूप टेस्टी, हेल्दी आणि इझी रेसिपी आहे ही. तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, मी नक्की रेसिपी शेअर करेन. आणि हे राजगिऱ्याची रोटी आहे, राजगिरा पराठा, राजगिरा चपाती असं म्हणू शकता तुम्ही. ह्या घरात रोज वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या चपात्या असतात, कधी राजगिऱ्याच्या, कधी ज्वारीच्या, कधी बाजरीच्या. त्यानंतर फ्रूटमध्ये ॲपल कापलं आहे, ड्रॅगन फ्रूट कापलं आहे आणि पहिले सरांचा टिफिन भरायला घेतला आहे. सगळ्यात आधी पनीर घोटाला भरला भाजीमध्ये. त्यानंतर मी आप्पे भरले, त्यानंतर चपाती भरली राजगिऱ्याची, त्यानंतर ॲपल भरलं आणि सरांचा टिफिन पॅक केला. शेवटी दोन्ही चटण्या छोट्या छोट्या डब्यांमध्ये काढून सरांना पॅक करून दिल्या. त्यानंतर मॅडमच्या टिफिनमध्ये भरला पनीर घोटाला, त्यानंतर राजगिरा रोटी, त्यानंतर आप्पे आणि त्यानंतर ड्रॅगन फ्रूट. तर मॅडमला ड्रॅगन फ्रूट आणि सरांना ॲपल फ्रूटमध्ये वेगळा वेगळा सलाद दिला. किचन गॅस क्लीन केला, टोडूला अंड दिलं आणि आता मी चालली आहे दुसऱ्या कामावर. उरलेलं जेवण झाकून ठेवलं आहे, सरांचा चहा रेडी आहे आणि मी आली आहे दुसऱ्या कामावर. आता तुम्हाला दाखवते इकडे काय बनवलं आहे. तर काल ज्या इडल्या बनवलेल्या त्या इडल्यांची फ्राय इडली बनवली आहे मस्तपैकी. कॉर्न म्हणजे उकडलेले मक्याचे दाणे घालून. रात्रीचा भात मस्तपैकी फोडणी टाकलेला आहे. कालची भाकरी आहे, ही दह्यातली भाकरी मी केलेली आहे. त्यानंतर इकडे पण मॅडमचा टिफिन दिला आहे. किचन गॅस क्लीन केलं आहे, सगळं जेवण झाकून ठेवलं आहे. गॅसचं मेन नॉब बंद करून भांडी आवरून मी चालली आहे घरी. तर सध्या माझ्याकडे 2च कामं आहेत. इकडे पण तुम्ही बघू शकता सगळं जेवण व्यवस्थित झाकून ठेवलं आहे. दरवाजा बंद केला आणि मी खाली उतरली. तर आता घरी जाणार आहे मी. घरची ड्युटी सुरू, कारण माझ्या मुलाचं कॉलेज असतं तर त्यामुळे त्याचाही टिफिन असतो. तर अशा प्रकारे इकडे मी बाहेर पडल्यानंतर माझ्या एरियात मी आली. माझ्या एरियात एंट्री केल्यानंतर घरी गेली आणि घरी गेल्याच्यानंतर मी जेवणामध्ये मस्तपैकी अशा फुगलेल्या टम्म फुगलेल्या चपात्या बनवल्या. त्यानंतर अख्ख्या मसूरची उसळ बनवली. ही अख्ख्या मसूरची उसळ किंवा काली दाल पण म्हणतात. मुलाचा टिफिन पॅक केला मस्तपैकी. ॲपल कापून दिलं त्याला. त्यानंतर मोदक आणि लाडूचा जो मला प्रसाद कामावर भेटलेला तो पॅक केला आणि चपाती आणि भाजी असे त्याचे 4 टिफिन पॅक केले. मुलं कितीही मोठे झाले तरी आईसाठी लहानच असतात. मी तेल लावल्याशिवाय, भांग पाडल्याशिवाय हा मुलगा केस न विंचरताच कॉलेजला जातो. मस्तपैकी तेल लावून त्याचा भांग पाडला, जसं आपण लहानपणी मुलांचं पाडायचो ना तसा. त्याला बाय केलं आणि घरातली सगळी कामं आटपून SBIमध्ये KYC करायला गेली. 2:15 वाजलेत आणि मी जेवायला बसली आहे. तर मस्तपैकी चटणी आणि चपाती आणि कांदा घेऊन मी जेवते. तर तुम्ही पण या जेवायला. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.